माझा शूटिंगचा दिवस कसा असतो तेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला आज सांगणार आहे आणि दाखवणार आहे। नमस्कार मंडळी, मी मानसी। तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मी आज जाते शूटिंगला। तर बऱ्याच लोकांना माहिती असेल, माझे नेहमीचे व्ह्यूअर्स किंवा मला ओळखतात त्यांना, की मी हाऊसवाईफ आहे आणि त्यासोबत एक छोटीशी अभिनेत्री आहे। मराठी सिरियल आणि मराठी नाटकांमध्ये छोटं-मोठं काम करत असते। तर आज एका मराठी सिरियलच्या शूटिंगला चाललेली, तर तेच मी तुम्हाला दाखवते। माझा संध्याकाळचं शूटिंग होतं, संध्याकाळचा कॉल टाईम होता, त्याच्यामुळे मला दुपारनंतर मी निघाली साधारण 2-2:30 वाजता। आणि सेटवर आम्हाला असे रूम असतात आर्टिस्टला दिलेले, तिकडे जाऊन पोचली। रूम दाखवते तुम्हाला। बघा, हे मोठा समोर असा एक आरसा असतो आणि आरशामध्ये म्हणजे अर्थात ॲक्टर्स आणि ह्या लोकांना आरशामध्येच तयार व्हायचं असतं, त्याच्यामुळे व्यवस्थित तिथे मोठा आरसा, बसायला व्यवस्थित कम्फर्टेबल खुर्च्या किंवा एक छोटासा बेड, म्हणजे ते आपण सामान ठेवू शकतो किंवा निवांत बसू शकतो, झोपू शकतो असं। तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असतात। पाणी असतं, टिश्यू पेपर असतो, अटॅच रूमला वॉशरूम असतो, असं सगळ्या सोयी असतात, पंखा, AC सगळं काही असतं। फक्त आपण तिथे जाऊन आपलं काम चोख करायचं असतं, जे काही असेल ते। तर मी इथे पोचली आणि नंतर मग लगेच तयारीला लागली। हेअर दीदी आलेल्या माझे केस बांधून द्यायला, त्याने छान असे माझी हेअरस्टाईल करून दिली आणि छान होत्या त्या हेअर दीदी। अर्थात मी याआधी या सिरियलमध्ये काम केलं असल्यामुळे थोडीफार ओळख आहे माझी तिकडे त्या लोकांशी, म्हणजे सेटवरती थोडीफार लोक ओळखीची आहेत। तर हेअर दीदीशी गप्पा मारता मारता त्यांनी छान असे केस बांधून दिले आणि मी वेळेच्या आधी 15-20 मिनटं पोचल्यामुळे मला जास्त घाई नाही झाली, आरामात सगळं केलं। केस बांधल्यानंतर मेकअप दादांनी छान मेकअप करून दिला। मेकअपचा व्हिडिओ मला शूट करता आला नाही, कारण मग काय होतं, बरेच व्हिडिओ अगोदर असल्यामुळे मोबाईलमध्ये ना स्टोरेज फुल होऊन जातं। आणि नंतर मग छान अशी मी तयार झाली। आता मला साडी नेसता येते, त्यामुळे मी कॉस्ट्यूमवालीला सांगितलं की नको, मी तयार होईन, तुम्हाला साडी नेसायला हेल्प नको करू। नाही तर आपल्याला जर एखादी साडी वगैरे नेसता येत नसेल तर ते लोकही आपल्याला येऊन छान साडी नेसून देतात। तर इथे मी मेकअप दादांनी मेकअप केला, त्याच्यानंतर मग मी साडी वगैरे नेसली। तर ही माझीच साडी आहे, फक्त त्यांनी मला छान अशी प्रेस करून दिली आणि छान तयार झाली। आणि मग आमचे सीन लागले, बरेच सीन होते आणि गोकुळाष्टमीचा सीन होता, म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचा सीन होता, त्याच्यामुळे पटापट सीन केले। आणि नंतर मग संध्याकाळी 7 वाजता नाश्ता आला। ही माझी स्क्रिप्ट आहे बाजूला आणि हा नाश्ता, आणि माझ्यासोबत जी आर्टिस्ट आहे तिचं सामान आहे, तिला मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही, कारण मग मला ते योग्य नाही वाटत। मी माझ्यासाठी व्हिडिओ बनवते, तर मग इतर लोकांना का घेऊ ना व्हिडिओमध्ये, आणि त्यांची इच्छा नसताना, किंवा मग ते उगाच का घेतल्यासारखं वाटतं। जर मला तिला घ्यायचं असतं तर मी तिला सांगून घेतलं असतं की मी असा व्हिडिओ बनवते। अर्थात माझी तिच्याशी एवढी जास्त चांगली ओळख नव्हती, ओळख आहे, याआधी काम केल्यामुळे ओळख होती, पण मी तिला नाही घेतलं व्हिडिओमध्ये माझ्या। नंतर सेटवर नाश्ता करून गेलो, सीन चालूच होते आणि कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे पूर्ण सेट एकदम छान मस्त सजवलेला फुलांनी, आणि वातावरण पण खूप छान झालेलं। अर्थात नाईट शूट होतं, रात्री बरंच लेट 2 वाजेपर्यंत शूट आमचं चाललं। माझ्यासोबतच्या को-आर्टिस्टही होत्या, प्रत्येकजण सीन झाल्यानंतर आपापल्या फोनमध्ये व्यस्त होऊन जायचं, कारण दुसरं काहीच काम नसतं ना। आपण बोलून इतरांशी तरी किती बोलणार, आणि थोडेसे एथिक्स आपण पाळले तिकडचे, तर मग आपल्याला ते लोक परत परत कामासाठी बोलवतात, विनाकारण कोणाशी का उगाच बडबड करत बसायचं। सीन चालूच होते बरा वेळ, तरी पण मग आमचा 10च्या दरम्यान एक ब्रेक झाला जेवणासाठी, आणि मी ते जेवते माझ्या रूममध्ये आणि तुम्हाला जेवणही दाखवते। छान मस्त असं जेवण होतं आणि सगळं होतं जेवणामध्ये, डाळ भात, भाजी, चपाती, गुलाबजाम, सॅलड। आता आपल्याला जे हवं ते आपण मस्त असं घ्यायचं आणि पोटभर जेवायचं। जेवून झाल्यानंतर परत सीन लागले, परत सगळे लोक आपापल्या कामामध्ये आणि फोनमध्ये बिझी झाले। तर आजचा हा कामाचा माझा दिवस, जेव्हा मी बाहेर जाऊन काम करते तेव्हा तिकडे कसं वातावरण असतं, हे सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमधून मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकही करा। नंतर मग सकाळी 4 वाजता आम्ही निघालो। माझ्यासोबत अजून 3 लेडीज होत्या, त्या चर्नी रोड, ग्रँड रोड अशा ठिकाणी राहणाऱ्या होत्या, तर त्या तिकडे गेल्या आणि मी माझ्या घरी यायला निघाली। मला स्टेशनला सकाळी 4:30 पावणे 5 वाजताची ही वेळ आहे आणि बरीच लोकं असतात। आपल्याला असं वाटतं की लोक नसतात कोण, एवढ्या रात्रीचं कसं निघायचं, कसं बाहेर पडायचं, काम करायचं, पण थोडीशी हिंमत दाखवली ना तर सगळ्या गोष्टी छान होतात। चला तर मग हा व्हिडिओ इथे सेंड करते, बाय।